हाय एव्हरीवन, गुड आफ्टरनून, वेलकम टू आवर न्यू ब्लॉग. आणि फ्रेंड्स, आम्ही चाललोय आता शिवणे आंबेला, मळ्यात चाललोय आम्ही. हे बघा क्यूची तयारी झाली आहे. क्यू मस्त झोपली आहे. तिला आता पॅक करायचं आहे आणि निघायचंय. निघालेला आहोत आता. क्यू माऊ चला. किंवा नसवायचं तुला. हो का करायचं? रस प्यायचं बाबूला. हो गहू आहे गहू. बाग काढला वाटतं त्यांनी पण. इथला बाग काढला वाटतं ना. बाग होता ना. हात आहेच मग तोच ना, पेरूचाच ना. सगळं सगळं काढले. द्राक्षाचं बाग लावलाय. ती पुढच्या वर्षी येतील आता. इथं तर मला बोरच दिसून राहिले. काय काय ते काय माहिती. लोकेश हाय कर. माई कुठे? माई इकडे. हाय कर ना. त्याला कांदा आवडतच नाही. कशातच कांदा नाही. काय करते ग? तुला ब्लॉग मध्ये घेते ना. कांदा ही कांदा आहे काय ब्लॉक मध्ये अरे फुलं भाजीला घ्यायचे का? नको. फुलं भाजीला फुलं देतो का? कुठे करा थोडे नको. कुठे कर थोडे. नाही फुलं देवाला वाहते. भाजी घ्यायला भाजीला नाही राहते आणखी. त्याला मिरची दिसते ना. भाजीपाला गोळा करून झालाय. आता बोरं गोळा करायला गेली. ती बोरं घेऊन आली आहे. आता चालली घराकडे. मग घरी जायचंय. चालली हा ना. हा बघा लोकेश. हाय. आणि हा आहे नानाचा मुलगा मोठा.
नाना नानी पण आलेले तिकडे मळ्यातच. आता जाताना बघू त्यांच्याकडे जायचंय घरी. क्यू आहे तिच्या डॅडाकडे घरी. तुला नाही घ्यायचं का तिला? फोटो काढा तुला. तिचे बुटच त्याला आवडले. आपण तुला घेऊ अशी बुट. हा भेटते. ते गालाला नाही लावायचे. शी ते शी इकडे आवाज देऊ राहिलो. व्यवस्थित झालं ती बार पुढे झुकली. काय लागत काय लागत लवाड लवाड. बा लवकर बोल झाले बरं. हंबा हंबा ये. अच्छा तो तू बच्चू नाचत तो. कुठं काय बाहेर काढली? तिला घालायचे ना का? मग घालायची जेव्हा निघेस तेव्हा घालायचे काय. लक्ष राहू दे बरं का. हा हा असं खालून पदर घ्या खालून त्याला क्यों हे मावडे नाही. आता तिला तेच पाहिजे खाली. चला आजी आजी गेली म्हणजे गोवाला फिरायच्या गोवाला गोवाला फिरायच्या गोवाला 1 तास 7 वाजेपर्यंत जाईल मी घरी. गोवाला नाही राहते कोणाकडे पण. ही जागा लोकेश आणि माही सांगून देतो बिल्डिंग वाल्यांना सगळ्यांना एकत्र किवीची पंजी आजी. पण ते आयला काय? 30% 20% तुम्हाला करायला मी तुम्हाला माणूस. आणि फ्रेंड्स घरी आलेलो आहोत. चेंज वगैरे केलं आणि क्यूलाही झोपवलं. तिची दिवसभर झोप झाली नव्हती त्याच्यामुळे तिला झोपवून दिलं आता. आणि मी स्वयंपाकाला लागली. क्यूचा डॅडा कामासाठी बाहेर गेलाय तर मग म्हटलं आता स्वयंपाक करायचा. अंडे उकडत टाकलेत. पीठ वगैरे मळून घेतलं. म्हटलं अंडा मसाला करूया. आणि मळ्यातनं भाजीपालाही घेऊन आली भरपूर आणि बोरं वगैरे घेऊन आली तर दाखवते मी तुम्हाला. आता म्हटलं पहिले स्वयंपाक करून घेते. आता अंडे उकडताय तोपर्यंत पिठही मळून झालंय. मग भाजी टाकून घेते मग भेटूयाच आपण. किऊ झोपली तोपर्यंत म्हटलं पोळ्या करून घेते आणि मग नंतर फक्त भाजीला फोडणी द्यायची राहील. कारण ती जर उठली तर मग काहीच करू देणार नाही. कारण तिला कंटिन्यू तिच्याकडे लक्ष द्यावं लागतंय. ती पालथी पडते परत तिची सरळ होते त्याच्यामुळे तिला कंटिन्यू तिच्याकडे सारखं लक्ष द्यावं लागतं. मग हातातलं काम टाकून तिला बघावं लागतं. तर म्हटलं ती झोपली पाहिजे तोपर्यंत मी पोळ्या करून घेते. मग पोळ्या झाल्या म्हणजे मग फक्त नंतर भाजीला फोडणी द्यायची राहील. म्हटलं पोळ्या करते तर तुमच्यासोबतही थोड्याशा गप्पा माराव्या. कारण आता सध्या आपले ब्लॉग सतत येत नाहीयेत.
तुम्ही बघितलंच असेल की आम्ही मळ्यातून आल्यानंतर आम्ही तसंच नानाकडे गेलो होतो, नानीकडे गेलो होतो आणि तिकडे पण नानी फार आग्रह करत होते की जेवण करून जा, जेवण करून जा. पण क्यूच्या डॅडाला काम होतं, त्याच्यामुळे मग आम्ही तिकडे जेवायला थांबलो नाही. नाही तर नानीचं खूप चाललं होतं की जेवण करूनच जा, जेवण करूनच जा. पण मग क्यूच्या डॅडाला कामासाठी बाहेर जायचं होतं, त्याच्यामुळे मग घरी आलो. क्यूच्या डॅडाने आम्हाला सोडलं, 5 मिनिटात चेंज वगैरे केलं आणि क्यूचा डॅडा लगेच गेलाय. त्याच्यानंतर मी क्यूचे कपडे वगैरे चेंज केले, मी स्वतः चेंज केलं. तिला भूक लागली होती, मग तिला दूध वगैरे दिलं, मग तिला झोपवलं. एवढी झोप आलेली होती पण तरी झोपायचं नव्हतं तिला बिलकुल. कसं तरी झोपवलंय. बघू आता किती वेळ झोपते ते, कारण दिवसभर तर झोपलेली नाहीये आणि आवाज तर आम्हाला बिलकुल सहन होतच नाही. थोडा आवाज झाला का आम्ही लगेच उठतो. त्याच्यामुळेच म्हटलं आधी पोळ्या करून घेते, नाही तर मला भाजीला फोडणी द्यायची होती, मिक्सर लावायचं होतं. पण म्हटलं मिक्सरचा आवाज झाला का ती लगेच उठेल, मग माझं काहीच होणार नाही. त्याच्यामुळे म्हटलं आधी पहिले पोळ्या करून घेते, मग भाजीला फोडणी देते. म्हणजे ती उठली तरी थोड्या वेळ ती राहील, 5 ते 10 मिनिट. कारण अजून मला भाजीपाला पण ठेवायचा आहे. पण तोपर्यंत ती काय झोपणार तर नाही, त्याच्या आत उठेलच ती. आणि आज इंडिया पाकिस्तानची मॅच आहे, त्याच्यामुळे फार बाहेर कल्ला होतोय. इकडनं खूप ओरडायचा आवाज येतोय. आणि तुम्ही म्हणत असाल की रेसिपीचे व्हिडिओ आता सध्या टाकत नाही, आधी स्टार्टिंगला टाकले आणि आता टाकत नाही. तर क्यूमुळे मला जमतच नाही, कारण तिला बघू की व्हिडिओ शूट करू. आता तशी स्टिक घेतली मी, स्टँड आहे माझ्याकडे, त्याच्यामुळे मी मोबाईल लावून देऊ शकते. पण मग तरीच लक्ष द्यावंच लागतं तिच्याकडे कंटिन्यू. तिला खाली टाकल्यासारखं ती पूर्ण पलटी होऊन पूर्ण कुठे भांडे वगैरे काढायला लागते डायरेक्ट. त्याच्यामुळे मग सध्या म्हटलं थोडं स्टॉप घेते आणि त्याच्यामुळेच मग आपले रेग्युलर व्हिडिओ पण येत नाहीये. बाकी थोडंसं जसं जमतंय मला तसं मी दाखवण्याचा प्रयत्न तर करतेच आहे. चला पोळ्या तर करून झाल्यात. आता कांदा टोमॅटो वगैरे कट करून घेते आणि मग खोबरं अद्रक लसूण वगैरे मिक्सरला दळून घेते. कारण कांदा टोमॅटो जर आधी कापून नाही घेतलं नंतर मध्येच की उठली तर मग माझं सगळंच राहून जाईल. मग शिवचा डॅडा येईपर्यंत मला वाट बघत बसावं लागेल. त्याच्यामुळे तर जसं जमतंय तसं पटापट आवरून घेते मी.
अंडे पण बॉईल झालेले आहेत आता आपले. हे बघा किती भाजीपाला घेऊन आली मी. आता तो सगळा वेगळा वेगळा करायचा आहे. पालक, लिंबू बघा, कांद्याची भाजी, आता उन्हाळ्याचं लिंबू पाणी करण्यासाठी लिंबू लागतात म्हणून मग मी लिंबू भरपूर घेऊन आली आहे. ही माठल्याची भाजी, ही लसूणची भाजी आणली आहे. बोरं भरपूर असताना खाल्लेत. वाटाणे घेऊन आली आहे. कढीपत्ता घेऊन आली आहे. सगळं ताजा ताजा असा फ्रेश फ्रेश भाजीपाला घेऊन आली आहे. मार्केटमध्ये तरी आपल्याला त्यांनी आधी काढलेला असतो, मग तो मार्केटमध्ये येतो, मग तो आपण घेतो. पण हे डायरेक्ट मी स्वतः हाताने तोडून घेऊन आली आहे. परत हरभरा घेऊन आली आहे. फुलं घेऊन आली, थोडेसे फुलं पण लावलेले आहेत मळ्यात. फुलांची एवढी आवश्यकता नव्हती त्याच्यामुळे मग फुलं थोडेच आणले. बघा, लसूणची भाजी, माठल्याची भाजी, पालकची भाजी, वाटाणे, हरभरा आहे, फुलं आहे, बोरं आहे, लिंबू आहे, कढीपत्ता आहे, कांद्याची भाजी आहे. इतकं सगळं भाजीपाला घेऊन आली मी. किव झोपली तोपर्यंत म्हटलं जितका भाजीपाला मला निवडून ठेवता येईल तितका निवडून ठेवते. निवडून पिशवीत ठेवला म्हणजे तो खराब होणार नाही. 2-3 दिवस माझे कसे निघून जातील. मी मळ्यात नेहमी गेली का भरपूर भाजीपाला घेऊन येत राहते. तरी आता वर्षभर किवमुळे मी 6 ते 7 महिने गेली नव्हती. किव पोटात होती त्याच्यामुळे
तर आता क्यू झाल्यानंतर आम्ही आत्ता गेलो डायरेक्ट क्यू 6 महिन्याची झाल्यानंतर, आणि त्याच्या आधी 6-1 महिने, म्हणजे पूर्ण वर्षांनीच आम्ही डायरेक्ट तिकडे गेलो. क्यू झोपली, त्याच्यामुळे हा एक ऍडव्हान्टेज माझा आहे की मी पटापट आवरून घेतेय. ती उठली का मग झालं, मग काहीच नाही. मध्ये मध्ये क्यूचा आवाज येत होता, तिला जाऊन धोका देऊन आलीये. जेवढं झोपली म्हटलं तोपर्यंत तर जेवढं होईल तेवढं होईल. मॅथ्सच कल्ला बघा किती आवाज येत असेल तुम्हाला, किती ओरडतायत. मॅच जिंकली, बाहेर फटाके फोडतायत आणि क्यू उठली. थांबा मी तिला घेऊन येते. ओ काय झालं ए बाळा, मम्मा काय करत होती दीदी? हे फुल पाहिजे तुला? फुल पाहिजे दीदीला? दीदी फुल खेळेल का? मम्मा भाजीपाला साफ करत होती बेटा. फटाक्याच्या आवाजाने घाबरली तू? काय झालं? फटाका फुटतोय बाहेर? ओले बाबले, एवढंच राहिलं होतं दीदी. मग हीच भाजी निवडायची राहिली ती बेटा. आता तोंडात नाही घालू बेटा, शिशी येते. कुक 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 कुक. ओले बाबले, बिऊ बिऊ. इकून आलं इकून आलं इकून आलं, इकून आलं इकून आलं इकून आलं. खायचे का ते? फुल खायचं नसतं बेटा, फुल खायचं नसतं बघू. ते बघ कोणी. हाय हाय कर बेटा, हाय. माझी झोप झाली म्हणा आता, मी फटाक्याच्या आवाजाने उठली म्हणा आता. असंच ना, अशीच उठली ना तू? छी बाबू, नको ते तोंडात निघाले तर शिशी येते, फुल येते. ते बाप्पाला ठेवायचं, असं देव बाप्पाला ठेवायचं. भूकून लागली का तुला? बाहेर किती फटाके फुटताय. इंडिया मॅच जिंकली वाटतं. दुम दुम दुम. नाचत नी ना 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 ना. आम्हाला फुलच पाहिजे, आम्हाला फुलच पाहिजे. जे बाप्पा, जे बाप्पा. आता हे कोणी आवडायचे सगळं? आता तू तर उठली. मी ना हे बांधून ठेवते बाबा. तू खाली खाली झोपती का? अशी झोप ना, मम्मी तुला देते फुल. हे बघ हे बघ, ते नाही देत बाबू, शी येते शिशी. भाजी ना ती. सगळ्या भाज्या एक 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 बांधून ठेवायचे. चाललंय
आता ही भाजी अशीच ठेवावं लागल आणि उद्या तू झोपली तर मग पडत बांधावाला पडत निवडून घे. बापली आणि तुझ्या हाताला काय लागतं दीदी? येतं ना हे बेटा ते नाही घेऊ ते हे बघ हे बघ हे बघ. आले 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 तुम्ही तर एक एक पचाडा काढून आले. ते नाही घ्यायचं बेटा. हे बघ ना फुल आहे ना सोनू. अरे ते फुल पण नको म्हणत. ते म्हणत दीदी मला तोंडात टाकते ना मग मी नाही येत दीदी कधे म्हणून ते खाली पळून जात असं म्हणत. ते म्हणत नको 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 दीदी मला घेती तोंडात घालते मग मी नाही येत दीदी कधे खाली नाही सरकायचं. चला 1 2 हे याच्यात काय ठेवली मम्मीने पालकची भाजी याच्यात वटाणे याच्यात कांद्याची याच्यात माथल्याची आता कढीपत्ता आणि लसूणची भाजी ठेवायची फुलं ठेवायचे आणि हडबडे तर वरतीच ठेवायचे. हा सगळा कचरा भरून घ्यायचा आहे. फुलं ठेवायचे. आता पिशव्यात छापल्या पण आपल्या पिशव्यात छापली आता का काढायचं बाई. चल तोपर्यंत तुला भूक लागली असेल ना आता तोपर्यंत आता आम्ही दूध पितो म्हणा मग थोड्या वेळाने भेटतो पडत तुम्हाला. हा बाबू चल बडा. आले बाबले आले बाबले. चला थोड्या वेळाने भेटतो म्हणा आम्ही थोड्या वेळाने भेटू तोपर्यंत बाय बाय. दिसलं का कोण आहे? हो हो थोड्या वेळाने भेटतो आम्ही. हो आणि फ्रेंड्स हे बघा क्यूचं दूध पिऊन झालंय. ओले बापले. आणि आता मस्ती चालू आहे आमची आणि म्हटलं ब्लॉग एंड केलेला नाहीये तर मग आपला ब्लॉग एंड करूया म्हणून परत व्हिडिओ चालू केला. बघा तिला कसं बोलायचंय बघा. ओले बापले असे उतून बोलायचे. पटापट आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणा. केलं नसेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा म्हणजे आम्हालाही व्हिडिओ बनवायला छान छान वाटतं. ओ ओ झोपी आली का पडत? झोपी आली. आता जेवण करायचंय म्हणा आम्हाला. जेवा जेवा काढायचं आहे. हो असं जेवा जेवा काढायचं आहे. हो का असं असं बोलायचंय तुला? असं का बोलती? हो हो कोण आहे कोण आहे? क्यू आहे? क्यू दिसते का बघ बरं. क्यू ओ ओ हो चला म्हणा. चला आजच्यासाठी हा बस इतकंच. आजचा ब्लॉग आम्ही इथेच एंड करतोय. आजचा आमचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. ऑलवेज कीप स्माइलिंग अँड चलो बाय बाय. चला बाय बाय करा बाय बाय.